नर्मदे हर, नर्मदा माता की जय. सकाळपासून विषण्ण अवस्थेमध्ये होतो. विचारांचं प्रचंड काहूर डोक्यात माजलं होतं. टिंबी या ठिकाणी दुपारचं थांबल्यानंतर तिथे स्वामींनी मला समजवलं आणि मग आम्ही दुपारनंतर तिथून पुढे निघालो. तशान त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. नंतर येरवाडा, कुक्करवाडा असं करत आम्ही त्रिगुणातीत ध्यान आश्रम, जिथे शिवमंदिर आहे, त्या आश्रमामध्ये थांबलो. रात्रीचा मुक्काम या आश्रमात करू अशी स्वामींची इच्छा होती. मी त्यांना म्हटलं होतं की आपण पुढे भरूचला जाऊ, पण स्वामी म्हणे, अरे वेड्या, भरूच इथून तुला जवळ वाटतंय, दिसायला 4 किलोमीटर आहे, पण भरूचच्या आतमध्ये गावातनं बाजारपेठेतनं आपल्याला संन्यास आश्रमामध्ये जायचंय. तो संन्यास आश्रम खूप लांब आहे, नर्मदा किनारी आहे. तो संन्यास आश्रम खूप लांब आहे, आपण काही तेवढ्या वेळात पोहोचू शकणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. त्याप्रमाणे आम्ही त्रिगुणातीत ध्यान आश्रमामध्ये शिवमंदिरामध्ये उतरलो. सगळा लवाजमा पाठीवरचा काढून हातपाय धुवून बसलो. तिथे एक म्हाताराम होता. त्यांनी गुजरातीमध्ये विचारलं, चाय पिवानू? आता मला थोडीफार गुजराती येते, त्यामुळे मी म्हटलं, मग महाराज स्वामींना विचारलं, चहा प्यायचा का? स्वामी म्हणे चालेल. म्हटलं हां, बे माणस छे, बे मूर्तीना चाय आपी दो. त्या मातारामांनी आम्हाला चहा दिला. नंतर तिथल्याच महाराजांना विचारलं की संध्याकाळच्या जेवणाचं, भोजनची काय व्यवस्था आहे, काय तयार मिळेल का बनावं लागेल? तर त्यांनी सांगितलं, बनवावं लागेल, तुम्हाला भांडी बिंडी सगळी देईल, तयार भोजन काही मिळणार नाही. मी म्हटलं ठीक आहे. वाजले होते 5:30, 5:30 पावणे 6 झाले होते. त्यांच्याकडनं भांडी आणि सदावर्त घेतलं. सदावर्तामध्ये त्यांनी फक्त डाळ दिली, तुरीची डाळ दिली, कणिक दिली, हिरव्या मिरच्या दिल्या, हळद, मसाला, मीठ हे सगळं दिलं, थोडंसं तेल दिलं. स्वामींना म्हटलं, बघा बा, हा सीधा मिळालाय. मग स्वामी म्हणे, नर्मदेची इच्छा, असं कर, वरणातली फळं कर म्हणे. मग स्वामींना म्हटलं हां, हे होऊ शकेल. मग डाळ शिजत ठेवून वरणातली फळं बनवली. साधारणतः 6:30-7 वाजले. तिथे स्नान केलं नळावर. स्नान करून नर्मदेचं आसन लावलं, नर्मदेची आरती केली, पूजा केली, आरती केली आणि नर्मदाष्टक म्हणून माझ्या डोळ्यातनं अचानकपणे पाणी व्हायला सुरुवात झाली. का वाहत होतं, कशा करता वाहत होतं, दुःखाचं होतं, आनंदाचं होतं, काही कळत नव्हतं. डोळ्यातनं अश्रुपात सुरू झाला. मी कितीतरी वेळा डोळे पुसले, पण तरीही डोळ्यातनं पाणी हे अव्याहत चालू होतं. स्वामी जवळ आले. स्वामी म्हणे, काय झालं रे? म्हटलं काही कळत नाही. म्हणे म्हणजे? म्हटलं अहो, माझं मन या क्षणाला निर्विकार झालंय, माझ्या मनामध्ये कुठलाही विचार नाही येते. बरं, विचार येत नाही म्हटलं तर किमान गुरुमंत्र तरी यावा, तर तोही येत नाहीये. गुरुमंत्र नाही, नर्मदेचा मंत्र यावा, तोही येत नाही. अतिशय निर्विकार आणि निश्चळ असं मन झालेलं आहे माझं. म्हटलं हे संपूर्ण बघण्याच्या पलीकडे आहे असं मला वाटतं. एक प्रकारची कुठली तरी तो ओढ निर्माण झाल्यासारखं वाटतं. शरीर एकदम जड झाल्यासारखं वाटतंय. स्वामी म्हणे, होणार होणार, या सगळ्या अनुभूती येणार. साधक तत्वाला तू जसजसा पुढे जातोयस
तसतसं तुला हे अनुभव येणारच. मी म्हटलं ठीक आहे, शांत बसून राहा म्हणे. शांत बसून राहिलो. साधारणतः मला असं वाटतं माझी ती निर्विकार अवस्था स्वामींना सांगितली त्या पद्धतीने की मनामध्ये कुठलाही विचार येत नव्हता, कुठलाही मंत्र येत नव्हता, काही येत नव्हतं. एक जड लोळा गोळा असा बसला आहे, बस एवढी एकच अवस्था ती होती असं म्हणायला काही हरकत नाही. ही अवस्था साधारणतः माझी 10 ते 15 मिनिटं राहिली असेल. 15 मिनिटानंतर मी भानावर आलो. मग त्यावेळेस असं लक्षात आलं की ही ध्यानावस्था तर नाही. कारण असं आहे बघा, एखादी व्यक्ती झोपली, गाढ झोपली आहे, त्यावेळेस तिचं मन स्थिर असतं, तिच्या मनामध्ये काहीही नसतं. झोपेतनं ती व्यक्ती उठल्यानंतर ती पटकन म्हणते किती छान झोप लागली, काही कळलं नाही. तशीच अवस्था माझी होती, पण मी झोपेत नव्हतो. ती निद्रिस्त अवस्था होती, ही सुषुप्त अवस्था होती. मी जागरूक होतो पण मला कळत नव्हतं. मी स्वामींना म्हटलं हे 15 मिनिटं खूप शांत वाटलं, काही कळलं नाही. म्हटलं काय झालं ते म्हणतात साधनेमध्ये ज्यावेळेस आपल्याला कळत नाही त्यावेळेस ते सगळं आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी सोडून द्यायचं. सद्गुरू त्याचा काय न्याय निवाडा करायचा ते सद्गुरू करतील. एक लक्षात ठेव, जेव्हा आपण अनुग्रह घेतो त्यावेळेस अनुग्रह घेतल्यानंतर आपली सर्व जबाबदारी ही त्या सद्गुरूंवर असते. मी बघत होतो त्यांच्याकडे. ते म्हणे अरे मी आत्ताच काही तुला सांगणार नाहीये, रोजच्या प्रमाणे आपण जेवण झाल्यावर बसू तेव्हा बोलू, पण मी तुला आत्ताची अवस्था जी झाली त्याबद्दल मी तुला बोललो. म्हटलं ठीक आहे. नंतर आम्ही जेवायला बसतो. जेवायला म्हणजे काय, वरणफळच खायची होती. वरणफळं खाल्ली, नंतर भांडी बिंडी घासून त्या बाबांना परत भांडी दिली. माझी सतरंजी व्यवस्थित लावून ठेवली, स्वामींना सतरंजी लावून दिली आणि त्यांच्या समोर जाऊन बसलो. आज प्रचंड उत्सुकता होती की स्वामी काय बोलणार, कारण काल स्वामी बोलले नाहीत. काल अघटित घटना घडल्यासारखी घडली आणि त्याच्यावर मी विमनस्क झालो होतो, त्याच्यावर मी विषण्ण झालो होतो. मला वाटलं स्वामी त्याबद्दल बोलतील. मी आतुरतेने स्वामींच्या मुखातनं अमृत बाहेर पडतंय त्या अमृताची वाट बघत होतो. स्वामींनी माझ्याकडे बघितलं आणि सांगितलं, हे बघ, काल जे घडलं त्याचा विचार तू करू नको, आज सकाळी जे घडलं त्याचा विचारही करू नको. मी तुला आज अनुग्रह या शब्दावर बोलणार आहे. अनुग्रह देणं घेणं म्हणजे नक्की काय रे? सद्गुरूंनी तुला अनुग्रह दिला म्हणजे नक्की काय केलं तर त्यांनी तुझ्या कानामध्ये मंत्र दिला. माफ करा. सद्गुरूंनी तुला अनुग्रह दिला म्हणजे तुझ्या कानामध्ये मंत्र दिला. इथपर्यंत अनुग्रह मर्यादित आहे का? असं जर तू समजत असशील तर ते साफ चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. अनुग्रहाची जी प्रक्रिया आहे, पाद्यपूजा करून घ्या, नाहीतर एखाद्या स्थळावर एखाद्या सद्गुरूंनी तुमच्या कानामध्ये मंत्र देऊन निघून जाणं, ही अवस्था असू द्या, म्हणजे ज्याप्रमाणे वासुदेवानंद सरस्वतींनी रंगावधूत स्वामींना दिला होता तशी अवस्था असू द्या, कुठलीही अवस्था असू द्या, तुम्ही फार मोठा लवाजमा करून त्यांचे पाय धुवून त्यांना अत्तराने आंघोळ घालून, दुधाने आंघोळ घालून, गळ्यात हार घालून, अशा कशाही प्रकारे पूजा करून त्यांचा अनुग्रह घेतला म्हणजे त्यांनी गुरुमंत्र दिला, ती प्रक्रिया आणि नुसतं ते तुमच्या कानात मंत्र देऊन गेले, ती प्रक्रिया एकच आहे, हे लक्षात ठेव. पण या प्रक्रियेतनं होतं काय?
ज्यावेळेस सद्गुरू तुम्हाला अनुग्रह देत असतात त्यावेळेस तुम्ही एकचित्त असणं अत्यंत आवश्यक असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पूर्णांशी सद्गुरू जो गुरुमंत्र देतात पूर्णांशी त्यांच्या चरणाशी तुम्ही लीन व्हायला पाहिजे. ते ज्यावेळेस तुम्हाला अनुग्रह देतात त्यावेळेस तुमचं चित्त एकाग्र पाहिजे, मन एकाग्र पाहिजे. तुम्ही त्यांनी तुमच्या कानात दिलेला मंत्र हा तुमच्या मेंदूपर्यंत जायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस सद्गुरू तुम्हाला कानामध्ये मंत्र देत असतात त्यावेळेस तुमच्या मनाची एक प्रचंड फार मोठी धारणा पाहिजे की आता उर्वरित आयुष्यामध्ये या व्यक्तीशिवाय माझं कोणीही नाही, त्यामुळे याच्यावर मला पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास आणि पूर्णतः माझी सर्व जबाबदारी, कुठलाही किंतु परंतु विकल्प मनात न ठेवता मी यांच्यावर सोपावलेली आहे. माझं चांगलं करायचं तरी हेच करणार, माझं वाईट होणार असेल तर हेच करतील. ही पूर्ण भावना तुमच्या शरीरातल्या रंध्रातनं प्रगट झाली पाहिजे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे तू त्यांना शरण जातो. ही झाली शिष्याची भावना. सद्गुरूची भावना काय असते? कारण तो तुला अनुग्रह देत असतो, तो तुला अनुग्रह देत असतो. ज्याप्रमाणे तू अनुग्रह घेत असतो, तुझ्या भावना मी आता इथे प्रगट केल्या की तुझ्या भावना अशा पाहिजे, तू एकाग्र पाहिजे, एकचित्त पाहिजे, माझी सर्व जबाबदारी मी आता यांच्यावर सोपवते. ही विना विकल्प, विना किंतु, विना परंतु ही पूर्ण भावना तुझी दृढ पाहिजे. नाहीतर मी यांच्यावर माझा भार सोपवला आहे, हे करतील का, मला संकटातनं बाहेर काढतील का, माझी साधना बरोबर करून घेतील का, मला गुरुमंत्र यांच्याकडनं होईल का, हे सगळे किंतु परंतु कुठलाही न ठेवता इथपर्यंत तुझी भावना पाहिजे की माझा आता या पुढचा श्वास सुद्धा हे घेणार आहेत. इथपर्यंत त्यांच्याशी तुझी भावना निगडीत पाहिजे, हे लक्षात ठेव. आणि तरच सद्गुरू हा सदैव पाठीशी राहतो, हे लक्षात आलं पाहिजे. मग ज्याप्रमाणे तुझी ही भावना निर्माण होते, शिष्याची ही भावना निर्माण होते, त्यावेळेस सद्गुरूंची भावना काय निर्माण होते? सद्गुरू ज्यावेळेस तुझ्या कानामध्ये मंत्र देत असतात ते कुठल्या देवाचा देतायत, ते कुठल्या ऋषींचा देतायत, ते कुठल्या तेजोवलयाचा देतायत, ते कुठलाही मंत्र देत असले तरी त्या मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं आणि त्या मंत्रातच तुमचा गुरु दडलेला असतो. कारण गुरु म्हणजे तत्व आहे, हे तत्व त्यामध्ये दडलेलं असतं आणि ते तुमच्या कानाद्वारे तुम्हाला मंत्र दिल्यानंतर गुरु मंत्र देताना आपली सर्व शक्ती एकवटतो आणि आपल्या मुखातनं या तेजोवलयाच्या लहरी तो तुमच्या कानामध्ये सोडत असतो. म्हणून मी कैक प्रवचनातनं, कैक विवेचनातनं आत्ताही सांगतो, कारण हे मी तेव्हा ऐकलेलं आहे की गुरुमंत्र म्हणजे सद्गुरूंनी तुमच्या शरीरात प्रवेश करणं, हे मला त्यावेळेस स्वामींनी सांगितलं होतं. ते आजही लक्षात आहे आणि मी म्हणून आजही तेच सांगतो. सद्गुरू ज्या वेळेस तुम्हाला अनुग्रह देतात त्यावेळेस ते तुमच्या शरीरामध्ये मंत्राद्वारे प्रवेश करायला सुरुवात करतात. तुम्ही ज्याप्रमाणे तो मंत्र म्हणाल, जितकी तुमची संख्या होईल
तितका तितका तो मंत्र तुमच्या शरीरात भिनत जाईल, तसा तसा सद्गुरू तुमच्या शरीरात भिनत जातो. एक वेळ अशी येते की तुम्ही स्वतः सद्गुरुमय होता. पण केव्हा? ती वेळ कोणती? 10 वर्षात, 5 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, किती वर्षात? स्वामी म्हणतात, अरे किती वर्षात म्हणजे काय? एका क्षणातही होईल आणि एक युग गेलं तरी होणार नाही. मग मी स्वामींना विचारलं, असं का? कारण जर तुझ्या मनात किंतु परंतु पण शासंकता आली नाही तर एका क्षणात तू गुरुमय होतोस. पण तू कितीही गुरुमंत्र म्हणत असला, तू कितीही माळा जपत असला, कितीही मणी ओढत असला, पण तुझं मन शासंक असेल तर त्या माळा ओढण्याचं, जप करण्याचा यत्किंचितही परिणाम होणार नाही. तू बघ धर्मशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं, तू बघ धर्मशास्त्रामध्ये कुठल्याही साधनेमध्ये, पारायण असो, जप असो, प्रदक्षिणा असो, अभिषेक असो, पूजा असो, एकाग्र चित्त हे अतिशय अत्यावश्यक आहे. आणि तरच त्या साधनेची फलश्रुती होऊ शकते. साधनेची फलश्रुती होण्याकरता बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते, लक्षात ठेवा. स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी सांगतो. मुळात सद्गुरु निष्ठ हे पहिलं आवश्यक आहे. दुसरं गुरुवाक्य प्रमाण हे दुसरं. पहिलं सद्गुरुनिष्ठ, गुरुनिष्ठा प्रचंड पाहिजे, गुरुवाक्य प्रमाण प्रचंड पाहिजे. त्या साधनेशी, तुम्ही करणाऱ्या जपाशी, पारायणाशी, अनुष्ठानाशी तुम्ही प्रचंड एकाग्र पाहिजे. नाही तर हातात माळ घेतली, गॅसवर दूध ठेवलंय, दारावरची बेल दाबली, मोबाईल वाजलाय, किंवा मोबाईलचा मेसेज वाचलाय, मेसेज आला आहे, कोणीतरी बोलतंय माझ्याबद्दल, बाहेर कोण बोलतंय, आत कोण बोलतंय, हे नाना विकल्प तुम्ही मनात ठेवून जर तुम्ही कुठलाही जप करत असाल तर त्या जपाची फलश्रुती शून्य. या अनुषंगाने स्वामींनी मला हरिपाठाबद्दल सांगितलं की हरिपाठामध्ये सांगितले, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने चारी मुक्ती साधियल्या, पण कैकांना त्या मुक्ती मिळाल्या नाही. त्याचं कारणच असं आहे की उभा क्षणभर तरी तिथे तुम्ही एकाग्रतेने उभं राहिलं पाहिजे. आम्ही देवळात जातो, आम्ही देवळात गेल्यानंतर देवाला नमस्कार करतो, तो नमस्कार करत असताना तरी आम्ही एकाग्र असतो का? स्वामींनी फार चांगलं सांगितलं. तू आता आल्यानंतर तुझं सगळं सामान इथे ठेवलंस आणि आतमध्ये शिवाच्या शिवलिंगापाशी गेलास, डोकं टेकलंस, शिवपिंडीला हात लावून डोकं टेकलंस, हे मान्य, एकाग्र होतास का? मग तो तुझा नमस्कार निष्फळ आहे. स्वामींनी सद्गुरु ज्यावेळेस अनुग्रह देतात त्यावेळेस ते मंत्राद्वारे प्रवेश करतात आणि त्यांना पेलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करतात. दान देणाराही तोच आहे आणि दानाचा योग्य सदुपयोग करण्याची ही कला त्याच्यामध्ये आहे. फक्त मला किंतु आणि परंतु आला नाही पाहिजे, तर आणि तरच उपयोग आहे, अन्यथा काहीही उपयोग नाही, असं स्वामी म्हणतात. तुझ्या जपाची संख्या जसजशी वाढेल तसा सद्गुरु तुझ्यामध्ये भिनायला सुरुवात होईल. एक दिवस तू गुरुमय होशील.
आणि मग तुला गुरु आणि तू हे वेगळे नाहीत असंच जाणवेल. आज गुरूंना तू सन्मान देतो तेव्हाही देशील, देणार नाहीस असं नाही, पण त्यावेळेस म्हणशील नाही, माझा सद्गुरू बाहेर नाही, माझा सद्गुरू माझ्या मध्ये आहे. म्हणून कुठल्याही दिवशी त्याला तू शोधत हिंडणार नाही. तू एका जागी बसलास की सद्गुरू तुझ्या समोर आलाच पाहिजे, कारण तो तुझ्यातच आहे. याचं दुसरं एक उदाहरण बघ. स्वामी म्हणतात आत्मा हा परमात्मा. आत्म्याला परमात्मा हे संबोधन का दिलं हो? त्याचं कारण असं आहे, आत्मा ज्या पंचमहाभूतांमधनं निर्माण झालेला आहे ती पंचमहाभूत परमात्मा स्वरूप आहेत. हे लक्षात घ्या. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत ही परमात्मा स्वरूप आहे. म्हणून त्यांच्यापासून निर्माण झालेला जो आत्मा आहे हा ही परमात्मा स्वरूप आहे. आणि आत्मा ज्यावेळेस परमात्म्याशी एकरूप होतो ती समाधी अवस्था निर्माण होते. हे लक्षात ठेव. तुला संध्याकाळी जे झालं आरतीच्या वेळेस, तो तुझ्यातला आत्मा, तुझ्यातली जपसंख्या आणि तू इतका एकरूप झाला होतास की तू त्या क्षणाला जपही विसरलास आणि त्या परमात्म्याशी एकरूप झालास. त्याला समाधी अवस्था म्हणतात. आणि समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला कशाचंही भान राहत नाही. जी तुझी मगाची अवस्था ही फार काळ राहते असं नाही, एक लक्षात ठेव. तू अनुग्रह घेतल्यानंतर सद्गुरू तुझ्यामध्ये प्रविष्ट होतो आणि तो प्रविष्ट झाल्यानंतर तू जसजसा म्हणशील तो तसतसा तुला निरोगी बनवण्याचा पहिले प्रयत्न करतो. कारण साधनेमध्ये अडथळे आणणाऱ्या 3 गोष्टी असतात. हे लक्षात ठेव. साधनेमध्ये अडथळे कोणत्या गोष्टी आणतात? तर पहिली गोष्ट शारीरिक अडचणी येते. म्हणजे जर तुला बसायला सांगितलं तर मांडी घालून इतका वेळ बसता येणार नाही, पाठीला रोग लागेल, गुडघ्यांना रोग लागेल, हाताला रोग लागेल. ही सगळी शारीरिक कारणं आहेत. म्हणजे शारीरिक साधनेला अडथळे शारीरिक येतात. मानसिक अडचणी, मन सैरावैरा धावतं, ते ताळ्यावर येत नाही. त्या मनामध्ये अनेक विचारांचे काहूर माजतात. मी कालही मागे सांगितलं होतं, मन चिंती ते वैरी न चिंती. मन काहीही विचार करतं, लक्षात ठेवा. त्या मनावर कंट्रोल करण्याचं काम सद्गुरूंचा गुरुमंत्र करतो, पण आमची एकाग्रता लागते. आणि तिसरं आर्थिक. आर्थिक म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला प्रपंच चालवायचा आहे. प्रपंच चालवण्याकरता तुम्हाला अर्थार्जनाची गरज आहे आणि मग ती नसेल तर मला पैसे कसे मिळतील, माझा उदरनिर्वाह कसा चालेल, या वैचारिक पातळीत माणूस अडकला जातो. त्यामुळे त्याच्या साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. मग या अडचणीतनं बाहेर कसं पडायचं? शारीरिक, मानसिक आणि आर्थिक या ज्या अडचणी साधकाला येतात त्यांनी या अडचणीतनं बाहेर कसं पडायचं याबद्दल त्यांनी सांगितलं. ते आता उद्या बघू, कारण 24 मिनिटं झाले, 5 मिनिटं आपल्याला आरतीला लागतात. त्यांनी अतिशय सुंदर अनुग्रहावर वर्णन केलंय. अनुग्रह या विषयावर ते किमान 2 घटिका बोललेले आहेत. मी तुम्हाला ही त्याची सुरुवात सांगितली आहे, हा सारांश सांगितला आहे. अजून त्या अनुग्रहावर बरंच काही बोललेले आहेत. आपण त्याविषयी उद्या बघू. आता नेहमीप्रमाणे आरती.
ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती ओम जय जगदानंदी देवी नारद शारद तुम वरदायक अभिनव पद चांडी हो मैया अभिनव पद चांडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादंती हो मैया वीणा वादंती झुमकत 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 झननन 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 रमते राजंती ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदुंगा सुरमंडल रमते हो मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुडडड 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 रमते सोरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदीन आनंदी हो मैया सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूर बाते हो मैया अगर कपूर बाती जगमग ज्योत जगावत अमर कंठ में विराजत धोलागढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत सीतावन में विराजत मांड गढ़ में विराजत ओंकारेश्वर में विराजत शूल पाणी झाड़ी में विराजत घाटन घाट पूजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा वेद उच्चारत ऋषि मुनि ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वती आरती उतारत मैया जी की रक्ष कोटि ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निषदीन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग पढ़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदे हो मैया जयानंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती ओम जय जगदानंदी नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर